महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळकोट तालुक्यातील आतनूर येथील दलित कुटुंबांचे घर शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले। दिनांक 1/9/2024 रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान जळकोट तालुक्यातील आतनूर येथील दलित कुटुंबांचे घर शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले। तरी मास संघटनेच्या वतीने जळकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। मौजा आतनूर येथील दलित कुटुंबातील अनुसूचित जातींपैकी मातंग समाजातील शेषराव विठ्ठलराव गुंडिले यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे। या घरामध्ये केवळ शेषराव गुंडिले व त्यांच्या पत्नी गंगूबाई शेषराव गुंडिले हे दोघेच वयोवृद्ध दाम्पत्य राहत असतात। त्यापैकी शेषराव यांना ऐकू येत नाही। त्यांना 2 मुले आहेत व ते सर्व विवाहित आहेत। त्यापैकी कोणीही मौजा आतनूर येथे राहत नाही। 2 मुलं पुण्याला कामाला आहेत। कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु संबंधित घटनेमध्ये त्यांच्या घरातील त्यांच्या मुलांच्या लग्नातील सर्व सामान जसे की सोफा सेट, गादी, पलंगपाट, अन्नधान्य व इतर सामान जळून खाक झालेले आहे। तसेच शेषराव गुंडिले यांनी आपल्या जवळील शेळ्या विकून आलेले 30,000 रुपये पलंगावरील गादी खाली ठेवले होते, ते सुद्धा जळून खाक झाले आहे। एवढी मोठी हानी झाल्यानंतरही सदर प्रकरणी अद्यापही कोणी प्रशासकीय, ग्रामसेवक, तलाठी किंवा इतर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी येऊन अद्यापही पाहणी केली नाही। हे सगळ्यात दुर्दैवी आहे। महोदय तहसीलदार साहेब, सदर प्रकरणी आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, कारण ही घटना दिनांक 1/9/2024 रोजी घडली, परंतु आज तागायत साधा पंचनामा सुद्धा झालेला नाही। म्हणून संबंधित प्रकरणी तात्काळ पंचनामा करून पीडित कुटुंबाला सरकारकडून मदत मिळावी ही विनंती। नितीन तलवारे, मराठवाडा अध्यक्ष, निवेदक उषाताई भालेराव, लातूर जिल्हा अध्यक्ष, महिला आघाडी, संग्राम नामवाड, नगरसेवक जळकोट, अनिल कावडे, नांदेड जिल्हा सचिव, बालाजी नामवाड, जळकोट युवा अध्यक्ष, संतोष गोरखे, सामाजिक कार्यकर्ता, आत्माराम गायकवाड, तालुका अध्यक्ष मुखे, संदीप नामवाड, तालुका अध्यक्ष युवक मुखे, माधव बल्लुरे, जलभा पवार, बळीराम नामवाड, शेषराम विठ्ठल गुंडिले, लखन मदेवाड, विनायक शिंदे, बळीराम भालेराव, जुबेर गव्हाणकर व मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तक्रारीचे हे निवेदन माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय वर्षा ठाकूर घुगे, जिल्हाधिकारी लातूर यांना माहितीसह पाठवण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी नांदेड ब्युरो चीफ सूर्यकांत अंधुरे। आपलं नाव सांगा। गंगाबाई शेषराव गुंडेले। कधी हे आग लागली आपल्या घरामध्ये? 3:30 वाजता कधी? रविवारची 1 तारखेला। 1 तारखे दिवशी? हा, बरं, कसं लागली आग ही? मी दार लावून साखळी लावून दुसऱ्याच्या घरी बसलो होते, या गावात गेलते। हां हां. ते कसं झाले की मागून बाहेरल्या लोकांना आम्हाला बोलले की तुमच्या घरात धूर निघाला, या म्हणून। कोण कोण राहता तुम्ही इथं घरामध्ये? 2घच राहता आम्ही। बरं बरं. आणि बाबा, आपलं नाव काय? तेच शेषराव। बरं बरं, काय काय नुकसान झालं आपलं आजी? आमचं ते गादी लेकरायची, आतरण पांघरण, काय कपडे लिवायचे 30,000 रुपये होते। ते गादी खाली आम्हाला माहिती नाही, ते मालकाने ठेवले होते इटा वडा म्हणून शेरडे विकून। बरं, ते माहिती नाही कसं जळाली। बरं, ते जळून गेलेत का? हा, जळून गेले। बरं. सर्वांना जय भीम। मी मास संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष नितीन गोविंदराव तलवारे आज आतनूर तालुका जळकोट या गावामध्ये आलेलो। सप्टेंबरच्या 1 तारखेला आतनूर या गावातील शेषराव गडंबे गुंडिले शेषराव गुंडिले यांचे हे घर आहे। 1 सप्टेंबरच्या मुसळधार पावसामध्ये अतिवृष्टीमुळं गावात या घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळं ह्या घरातलं अक्षरशः सर्व सामान अक्षरशः जळून बेचिराग झालेला आहे। काहीतरी सुदैव म्हणा की या घरामध्ये फक्त 2च वयोवृद्ध नवरा बायको राहतात आणि मुलगा त्यांचा पुण्याला बाहेरगावी कामाला असतो, आणि हे 2घच वयोवृद्ध नवरा बायको या घरामध्ये असतात। आजोबाच्याकडे बघितलं तुम्ही तर लक्षात येईल, आजोबांना ऐकू सुद्धा येत नाही जास्त। आणि हे 2 असताना सुदैवाने हे 2 घराच्या बाहेर होते। पावसामध्ये शॉर्ट सर्किटमुळे दुसऱ्याच्या घरामध्ये होते, राहायला थांबले होते, आणि ह्या घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे जळून
ह्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये आलेलं सर्व सामान बघू शकता, सोफा वगैरे या घरातलं सर्व सामान बेचिराग झालेलं, अक्षरशः पत्रसुद्धा जळून बेचिराग झालेले आहेत. परंतु दुर्दैव आमचं की या गावामध्ये 1 सप्टेंबरला घर जळून खाक झाले, तरीसुद्धा 1 सप्टेंबरपासून आज जवळपास 4 तारीख आहे. आज उदगीरमध्ये या देशाचे राष्ट्रपती महोदया महामहिम द्रौपदी मुर्मू मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचा आज कार्यक्रम उदगीरमध्ये आहे. परंतु 1 तारखेपासून आजपर्यंत साधं तलाठी, ग्रामसेवक कोणीही येऊन साधा पंचनामासुद्धा या घराचा झालेला नाही, कोणी केलेलं नाही. आज त्यांचा मुलगा बाहेरगावी पुण्याला होता, तो बाहेरगावून आज इथं घरी आलेला आहे. 1 तारखेपासून आजपर्यंत पंचनामाही न करता ह्यांना कोणता शासकीय मदत असेल, कोणती सरकारी आपत्कालीन मदत असेल, कसल्याच पद्धतीची मदत या ठिकाणी ह्या लोकांना झालेली नाही. आणि म्हणून या लोकांच्या माध्यमातून आम्हाला माझ संघटनेच्या लोकांना त्या ठिकाणी फोन आला, म्हणून आज आम्ही या ठिकाणी 4 तारखेच्या दिवशी आज आलोय. आमची एवढीच या ठिकाणी विनंती असणार आहे, या भागाचे सन्माननीय तहसीलदार, जळकोटचे तहसीलदार असतील किंवा या तलाठी सज्जाचे तलाठी असतील या किंवा या गावचे सरपंच असतील, या सर्वांना आमचं एकच विनंती असणार आहे की एखाद्या गरीब कुटुंबातून या ठिकाणी अशी अवस्था होत असेल, दलित समाजाचे हे लोक आहेत, मातंग समाजाची लोक आहेत, या समाजाचे असा अन्याय अत्याचार होत असेल यांच्यावर, तर आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आमची संघटनेच्या वतीने एकच विनंती असणार आहे, आम्ही संघटनेच्या वतीने आपणास निवेदन पण देणार आहे. संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देणार आहे. आपत्कालीचा जो नैसर्गिक या ठिकाणी जो काही निधी असतो, तो निधी तात्काळ ह्या कुटुंबाला द्यावं आणि या कुटुंबाचं पुनर्वसन करावं. कारण का, हे घराचं सगळं सामान अक्षरशः बेचिराग झालेलं आहे. ह्या आजीने आजोबांनी घरातले शेरडं विकून, कोंबडे बिंबडे विकून ह्यांनी 30,000 रुपये जमा केले होते. ते वीट आणून कुठेतरी रचून राहावं अशा उद्देशानं आणून ठेवलेले 30,000 रुपये सुद्धा अक्षरशः याच्यामध्ये जळून खाक झाले असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून सरकारला माझी विनंती आहे की आपण सरकार ह्या लोकांचे आपण मायबाप असल्यामुळं आपण तात्काळ ह्या लोकांची दखल घ्यावी, तात्काळ पंचनामे करावे, पंचनामे करून योग्य ती मदत, तात्काळ शासकीय मदत ह्या लोकांना जाहीर करावी अशी आमची या ठिकाणी विनंती असणार आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.